तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. शुभ सकाळ सर्वांना. आणि बघा, आज मी नवीन सुरुवात करते व्हिडिओला. आणि नवीन मोबाईल, नवीन दिवस. आज पहिल्यांदा व्हिडिओ सकाळपासून उठल्यापासून बनवते. आणि ती बनवती माझी लेक माही. तर बघा, सकाळ सकाळ सकाळचं वातावरण दाखवती ती. तिला सकाळची शाळा लागल्यामुळं ती सकाळ सकाळ उठती लवकर. तर तिची आंघोळ झाली होती. मी उठले होते त्यावेळेस. मी नाही लवकर उठत. उगं तिची शाळा आहे सकाळची म्हणून तरी लवकर उठते, नाही तर मी उठतच नाही लवकर सकाळनं. काय दिवस पण असाच जातो मग त्यामुळं. तर बघा, आता मला आहे ना, उठल्या उठल्या सकाळनं हालायला येत नाही. ही एक माझी पंचायत आहे. लई हालायलाच येत नाही मला असं जाग्यावरचं. तरी पण आता काय करायचं, नाईलाज आहे, जाते मी. तर आता आता मी तुम्हाला सांगते माझे व्हिडिओ का येत नव्हते एवढ्या दिवस. तर काय झालं होतं माहिती आहे का, माझा मोबाईल खराब झाला होता. मस्त मला व्हिडिओ काढू वाटत होतं सगळे करत, पण मोबाईल खराब झाला होता माझा. त्यामुळं मला व्हिडिओच काढूशी नव्हतं वाटत आणि त्याच्यात व्हिडिओ पण होत नव्हते व्यवस्थित. गॅलरी त्याची फुल भरली होती. तर इथं मी दुसरा मोबाईल चार्जिंगला लावला आहे हा. आणि ठेवते मी चार्जिंग करून. तो पण ह्याच्यात पण आयडिया आहे आणि त्याच्यात पण आयडिया आहे, दोन्ही मोबाईलमध्ये आयडिया आहेत माझ्या. तर ती मोबाईल तसाच ठेवणार आहे. त्याचं पण म्हणजे काय झालं माहिती आहे का, त्याला चार्जिंग ही आहे चांगली. म्हणजे आता बदलून आणले त्याचं किट ही चार्जिंगचं. त्याचं गेल्या वेळेसच आणले, तरी पण त्याच्यात व्हिडिओ होत नव्हते, म्हणजे एडिटच होत नव्हतं. त्याचं काहीतरी फुल झालं तर वाटतं GB. ते पण डिलीट केलं, 2-4 ॲप पण डिलीट केलं, तरी पण ती काय होईना लवकर. आता मी तरी मोबाईल चार्जिंगला लावून धूप पेटवते. आता मला आणखीन घरातली सगळी कामं करायच्यात म्हणलं तोपर्यंत. ही धूप लावला ना, मग मच्छर सकाळ सकाळ जे आलेलं असतात ना, ती या धुराने जास्त म्हणजे हे होत नाहीत. म्हणून मी ह्याचा धूर करते, कारण ह्याचा धूर जास्त होतो. कॉईलचा धूर कमी होते, ह्याचा धूर जास्त होतो. त्यामुळे ती लगेचच निघून जातात ह्याच्या धुराने पण. म्हणून मी सकाळ सकाळ उठल्या धूप लावली. आणि इथं बघा, माहीनं दाखवले तुम्हाला. तर बघा कसं पाठीमागचं स्वच्छ आम्ही केले. ही तुळस आहे बरं का, तुळस आली. आणि आम्ही इकडं पाणी पण मारतो, इथं पाणी पण मारतो जरा जरा. तर बघा, आता माही आली इकडं. माही कानाच व्हिडिओ काढते लगेचच. तर असं माझं रोजचं डेली रुटीन मी तुम्हाला दाखवत जाईल. तर मी आले इकडं आणि सगळं तसंच ठेवलं होतं माहीच्या पप्पांनी. खाऊन पिऊन आम्ही झोपलो होतो, त्यांनी तसंच सगळं ठेवलं होतं. तर ह्या प्लेटीत धूप ठेवते, म्हणजे कसं फरशीवर जास्त घाण होणार नाही म्हणून. आणि असंच माझं रोजचं डेली रुटीन मी तुम्हाला दाखवू का, ते पण मला कमेंट करून सांगा. माहीचं पप्पा लागलं कपडे उचलायला. यांच्याकडे ही काम असतं, माहीकडे हातरायचं असतं. माझ्याकडे कुठलंच काम नसते. मी फक्त जाऊन झोपते आणि झोपीतनं उठून घरात येते. बाकीची सगळी कामं हेच करतात. बघा, 6:45 वाजल्या, 15 मिनटात मी घरात गेली. म्हणजे 15 मिनटं झाली मला घरात जायला. आता इथं त्यांनी पाणी पण तापवले बरं का. झालं यांचं उचलून पण झालं, सगळं आवरलं पटापटा. माही दाखवती बाहेरचं, बाहेर आले पाणी. आता पाणी भरायचं आहे आम्हाला. तर बघा किती छान सकाळ सकाळ वातावरण झालंय. रिक्षाला कवर बघा आमच्या किती नवीन आणलाय. आणि इथं मी घरामध्ये झाडू मारते. सगळं आवरत मला झाडू मारायला लागतोय, सगळं आवरत घरातलं. आणि सरकून सरकून सगळं काम करायचं मला. भिंतीचा कलर तर सगळा निघायला लागलाय. एक दिवस मी सगळी भिंतच खरडून काढणार आहे कशाने तरी. लईच हे झालंय. आता ही भांडी सगळी लावून घेते मी रॅकला. पाटी माझ्याकडे असल्यामुळं भांड्याचं पाणीच हे होत नाही लवकर, म्हणून मी तशी करते. तर बघू शकताय आता. तर बघू शकताय तुम्ही, आज लई दिवसातून माझं घर आणि माझा पसारा घरातला. तर सगळा पसारा आवरते. आणि डब्यांच्या टोपणांना मी कागद लावलं, पेपर लावलाय. तर ही पेपर का लावलाय माहिती आहे का, कारण की फोडणीचं ह्याचं सगळं टोपणावर जे जाऊन बसतं ना, ते टोपणं लवकर निघत नाहीत. घाण झालेली डबं निघतात, पण टोपणं लवकर निघत नाहीत. त्यामुळे मी त्याला कागद लावून पेपर लावून ठेवलाय. तर त्याचबरोबर इथं वॉशिंग मशीनची पण सगळं ही स्वच्छ करून काल ठेवलं होतं मी. कारण की ती लागतंय ना, चांगलं स्वच्छ करायलाच लागती, ठेवायलाच लागती. तर ती लिक्विड पण मी मागवलं होतं मशीनसाठी. आणि इथं माही बघा सगळं ठेवायला लागली, जिथले तिथे लावायला लागली. मी ह्याला आहे ना, म्हणजे कोरडं करत असते वाळवून ही करून, मग ती छान राहते, जरा बरं तरी राहते. आता माही पुन्हा आली घरात, माझं पुन्हा चाललंय पसारा आवरायचंच. होतच नाही मला तासभर तरी कमीत कमी घरातलं सकाळ सकाळ. लवकर उरकतच नाही काम मला सकाळनं. कशामुळे उरकत नाही ते पण सांगते तुम्हाला. काय होतं माहिती आहे का, सकाळ उठलं ना, म्हणजे असं मला एकतर सारखा येत नाही पटापटा.
आणि म्हणून मग मला वेळ लागतोय. मग दुपारच्या नंतर कुठं थोडीशी मी बरी होते. आता हे बाटल्या बघा, पाणी पिऊन सगळ्या बाटल्या जिकडं तिकडं टाकून दिल्या. आणि काल आम्ही मोबाईल आणायला गेलो. मोबाईल आणायला गेल्यामुळे सगळा राडा झाला घरात. कारण की काय झालं माहिती आहे का, मी जिथं पैसे ठेवलं होतं तिथं मला पैसेच सापडलं नाहीत. आणि मीच पैसे माझ्याच पाकिटात ठेवलं होतं, त्यामुळं सगळा गोंधळच झाला. आणि बारका भाऊ आला होता माझा, आणि तर मला वाटलं ह्यांनी ठेवल्यात काय, ह्यांनी घेतल्यात काय, म्हणून मी हे करत होते. तर इथं आहे ना, ही कप्पा आहे का नाही खालचा कपाटाचा, तर ती कप्पा स्पेशल माझ्या वस्तू ठेवायसाठीच केलं आहे मी. आणि बघू शकताय तुम्ही. आणि हे कपडे आहेत माझे रात्रीची बदललेले, आणि मी बदललेले कपडे लगेच धुवून टाकत असते. आता इथं मी घासते भांडी घासते. पाणी आले म्हणून मी भांडी घासायला लागले. सकाळ सकाळ असंच असतंय माझं. तर भांडी माझी झालेली आहेत बघा, थोडीशीच राहिल्यात. सगळी भांडी मी गोळा करून घेते. मग आता सगळं स्वच्छ केलं घर. आता राहिले फक्त बाहेरचंच राहिले तेवढं. हो बघा, दिसलं का किती स्वच्छ झालं माझं घर. एवढं स्वच्छ करायला लागतंय, तवा स्वयंपाकाला लागायला लागते. आणि तवा स्वयंपाकाला लागते मी, तर लागत नाही मला स्वयंपाक करायला मुळंच येत नाही. मग आणि मूर्ती अशा मी फ्रीजवरती ठेवलेल्या आहेत. झाली माझी भांडी सगळी घासून आता. तर आता मी माझी भांडी पण झाली आणि आंघोळ नाही झाली आणखीन. पण माहीला सकाळ 7ला जायचं असतं, त्यामुळं आवरत नाही पटापटा. म्हणून माहीला पहिला चहा करून देते, म्हणजे चहाबरोबर ती काहीतरी खाईल आणि जाईल. तसं तर पोहेच करायचं तिला असतात, पण नाहीत केलं पोहे. आज उशीर बी झालता जास्त थोडा, म्हणून नाहीत केलं. आणि ती पण म्हणली नको करू पोहे, राहू दे. मग आता माहीचं पप्पा पाणी आणायला चालल्यात. पाणी आलंय त्यामुळं पाणी बी आलंय. सगळा राडा चाललाय आमचा सकाळचा. आता मी ठेवते चहा इथं सगळ्यांसाठीच. बघितलं का, जसं जसं उजेड होईल ना तसं तसं एकदम क्लिअर खट्ट दिसते मोबाईलमध्ये. लय भारी दिसते आता मोबाईलमध्ये माझ्या. आता चहा बनवते मी. पाणी चालू आहे, तुम्ही म्हणताना पाणी चालू आहे तिकडं. तर ती काय होतं माहिती आहे का, म्हणजे मी भांडी घासते आणि जी खरकट असतं का, ती खरकटा मस्त गाळणीत जरी झाला चहा आमचा. आता माहीत चहा आणि खाऊन जाणार आहे का नाही. गाळण कुठे, दर गाळण आहे नाही काय होत, नाही दिसत तिथं. लगेच बोट दिसतं की केलेलं. घे या चहा आणि काय खायला, पाव खायला. इथं बघा दोरी बांधायचं आहे. हे असं छान करून घेतलंय. वरचा ग्रीन पीस फाटलेला आहे, खाली नवीन टाकल्यानंतर ना, म्हणजे तिकडचा नाही टाकला, एवढाच टाकलाय फक्त नवीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिथं आता आम्हाला हे करायचं आहे. बाई एवढं का काळं झालं. इथं आम्हाला दोरी बांधायची. ही कशासाठी बांधायची, तर बाहेर उन्हात तर कपडे वाळायला घालण्यापेक्षा म्हणलं हिथं कपडे वाळायला घालावं. काय झालं माहिती आहे का, म्या बाहेरच्या द्वारा सगळ्या तोडून टाकल्यात. वरती वरती पलीकडे घ्या अजून, म्हणजे दरवाजाला खेटायची नाही. कोपऱ्यात हा तिथं. तर अशा प्रकारे आमचं बाहेरचं पटांगण आहे. आणि स्वच्छ केलंय आम्ही. ह्याला दिवस गेलाय आमचा. सगळं ग्रीन पीस आतून घेतलाय, वरून पत्रा आहे. तर इथं माझं सगळं काम झालेलं आहे. माहीसुद्धा शाळेत गेलेली आहे. तर मी चालले आता आंघोळीला. तर आता मी आंघोळ करून घेते आणि घरातलं सगळं आवरलं ना, मग मला भारी वाटतं. मी चालले आंघोळीला आणि ह्यांनी मला काहीतरी म्हणत होतं इथं, त्यामुळे मी इथं हसले होते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा. इथून पुढं तुम्हाला छान छान व्हिडिओ येतील माझे. असेच रोजचं डेली रुटीन तुम्हाला दाखवत जाईल, दिवसभराचं दाखवत जाईल. आज तुम्हाला मी सकाळचं दाखवले माझं, म्हणजे सकाळ सकाळ माझी किती कामं असतात काय हे ते. तर तुम्हाला दिवसभराचं डेली रुटीन मी दाखवून. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा माझ्या व्हिडिओंना सुद्धा. तुमच्या सपोर्टची, तुम्ही जसं मला सपोर्ट कराल तसं माझा उत्साह आणखीन वाढत जाईल.
बाहेरचा परिसर ह्यांनी बसल्यात इथं. पाईप खोललाय, ती सगळं फोडलंय. मला बनवलेला रॅम्प फोडून टाकला बघा, मला बनवलेला रॅम्प माझ्यासाठी बनवला होता. मला तिथं बाथरूमला जायला यायला येत नव्हतं ना इथं, त्यामुळं. काय अडकलंय बघू, दाखवा. पुढे काय आहे ती?